नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. ह्या पत्राचा विषय आहे की दिनांक 1 मे 2026 रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत. तर या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने 20/4/2023 रोजी एक पत्र निर्गमित केलेलं होतं आणि संचालनालयाचं एक पत्र आहे 28/3/2026. तर या दोन्ही संदर्भाच्या अनुसरून राज्याच्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत त्यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. याबाबत आपल्या सर्वांना माहिती असेल की या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळा महाराष्ट्रातील 15 जून रोजी उघडणार आहेत. विदर्भासह सर्व शाळांसाठी एकवाक्यता आणि सुसंगती असणार आहे. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे आणि त्यापूर्वी दिनांक 1 मे 2026 रोजी निकाल जाहीर करावायचा आहे. तर निकाल जाहीर करताना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी नमूद आहेत त्या संदर्भात यात म्हटलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर क्षेत्रामध्ये चालना देणे. तर या दोन्ही बाबींचा विचार करता राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी दिनांक 1 मे 2026 रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणाव्यात असे यात म्हटलेलं आहे. उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध जर करून दिल्या तर पुढील प्रमाणे फायदे होतील असे यात म्हटलेलं आहे. जसे उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता आणि कौशल्यांचं अचूक निदान करता येईल. विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल. वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन आणि गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील. गुणांपेक्षा कौशल्य आणि समज यावर आधारित प्रगतीचे मूल्यमापन मोजमाप करणे शक्य होईल. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग आणि जबाबदार राहतील. अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवयी जसं वाचनाची वेळ, अभ्यासाची वेळ आणि वाचन, लेखन या गोष्टी विकसित करण्यासाठी पालकांची सक्रिय भूमिका बजावतील. शाळा आणि घर या दोन्ही स्तरांवर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल. शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये सातत्यपूर्ण सतत संवाद होईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो. मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक चित्र समोर येतं. आत्मपरीक्षणातून सुधारणात्मक प्रक्रिया करण्याची प्रेरणा मिळते. शैक्षणिक आणि वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचं लक्ष केंद्रित होईल. तर यावरील फायद्याच्या अनुषंगाने राज्य मंडळाच्या सर्व शाळा, सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळा यांना या बाबी निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी असे संचालक प्राथमिक आणि संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी म्हटलेलं आहे. या पत्राच्या अनुषंगाने दिनांक 1 मे 2026 रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना निदर्शनास आणून देणे हे महत्त्वपूर्ण आहे. येत्या काळामध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजेच HPC, ज्या HPCच्या अनुषंगाने समग्र प्रगती पुस्तक नावाचं मूल्यमापन पद्धती आलेली आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीसाठी सुद्धा आपण HPC अवलंब करत आहोत. यात पालकांची भूमिका मूल्यमापनात महत्त्वाची आहे. या अनुषंगाने भविष्यातील NEP 2020च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने हे पत्र खूप महत्त्वाचं आहे. पालकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवणं आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांबद्दलची सविस्तर माहिती पालकांना होणं, त्याच्याबद्दलचं मूल्यमापनाची प्रक्रिया दृढ होणं, त्याच्यावरचा आत्मविश्वास आणि उपचारात्मक अध्यापन होणं या महत्त्वपूर्ण बाबीसाठी आपण ही प्रक्रिया
करावी असे यात म्हटलेलं आहे. तर आपण सर्व शिक्षक आणि पालकांना या दृष्टीने माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मनापासून धन्यवाद.